येस, थँक्यू. तुम्ही पाहताय पेन प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड पेन आयोजित शतक महोत्सवी क्रिकेट स्पर्धा 2024 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. 2 दिवसीय स्पर्धा. खरं तर प्रेक्षकांच्या भेटीस आले. एकूण 4 ग्रुप्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. आजच्या दिवशी ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा 2 ग्रुप्समधले टीम्स. अर्थातच ए ग्रुपमध्ये असेल रोहा, मग उरण, मुरुड आणि पनवेल हे 4 संघ. आणि बी ग्रुपमध्ये असेल पेन, खालापूर, सुधागड आणि अलिबाग असे 4 शिक्षकांचे संघ एकूण आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवशी एकूण 8 टीम्स. या 8 संघांमध्ये क्रिकेटचं बॅटल. सामना क्रमांक 3. एका बाजूला टीम रोहा आणि त्यांच्या विरोधात उरण. टॉस जिंकला होता टीम रोहा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना उरण संघाने रन्स जमा केल्यात एकूण 29. तर दुसऱ्या सत्रात आता 30 धावा करायच्या आहेत रोहा शिक्षक संघाला. SP डोलारे आणि राजू हंबीर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकासाठी गोलंदाज पाहिला राजा कडू आणि पहिला चेंडू मात्र स्वेर या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित जरूर केलंय आणि 1 रन्स स्कोर कार्डवर या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. पुढचा चेंडू लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक नाहीये आणि जरी का असता तरी देखील काहीच उपयोग झाला नसता. चेंडू मात्र सरळ चाललाय सीमा पार फ्लॅट षटकार. काय सुंदर सुरुवात. पहा, खरं तर मागच्या 2 सामन्यांचा जर का आपण विचार केला तर धावांचा पाठलाग करत असताना टीम जिंकल्यात. सो ह्या मॅचमध्ये काय घडेल. आणि मागच्या 2 मॅचेसमध्ये टार्गेट तर फार मोठं होतं आणि ते देखील चेस झालंय. प्रतिषटक 10 धावांचा रिक्वायर्ड रन रेट असताना पहिला चेंडू व्हाईट बॉल, मग षटकार. 7 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवर आहेत. फक्त 1 चेंडू झालाय. आणखीन एक चांगला फटका. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जरूर पडेल. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल. ऑन साईडला चेंडू फील्ड झाला. रन्स आले 1 सिंगल स्ट्राइक रोटेट आणि धावसंख्या एकूण 8 धावा. सर रवींद्र जडेजा यांचा जर्सी नंबर 8 राईट मोर द विकेट. राजा कडू समोर आहे. चांगला चेंडू होता. सन्मान दिलाय. हे तर खरं क्रिकेट आहे. अर्थातच धावबाद देखील खेळाडू होणार आहे. SP डोलारे खरं तर ज्या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आला होता आणि तो खेळाडू मात्र आता धावबाद झाला आहे. खरं तर महामार्गावरती तुम्ही फलक वाचले असताल. अतिघाई आणि मग संकटात नाही अशा प्रकारचं काहीसं चित्र तिकडे पाहायला मिळालं. 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू उपस्थित असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. काहीच आवश्यकता नव्हती मी तर असं म्हणेल. परंतु खेळाडू आपल्या क्रीज पासून फार पुढे गेला आणि बॉलर एंडला अचूक फेकी आणि खेळाडू तिकडे धावबाद झालाय. पहिला धक्का बसलाय. नवीन खेळाडू आलाय इनेट नंबर 3 सुरेश तवर. फुलटॉचा फुलटोल वसूल करायचा. सोडेल कसा फलंदाज. खराब चेंडू होता आणि चेंडूला मात्र पाठवलाय डिफाईन लेगला चौकारासाठी आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या एकूण जाऊन पोहोचल्यात 12. 1-12 अशी स्थिती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक पॉवर दाखवणारं षटक. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांवर आक्रमण करायला कोणी शिकवलं असेल तर श्रीलंकेचा स्टार खेळाडू लेफ्ट हँडेड सनथ जयसूर्या याची आक्रमक फटकेबाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात आपण कित्येक वेळा पाहिलंय. इकडे व्हाईट बॉल आलाय परंतु त्याही पेक्षा जर पुढे गेलो तर मी असं म्हणेल की सध्याच्या घडीला वीरेंद्र सेहवाग जो अगदी आपलं खातं षटकार किंवा चौकाराने ओपन करायचा. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक स्वेअर चेंडू आहे डाव्या स्टिकच्या बराच दूर. आज कवायत करावा लागले पंचांना या षटकामध्ये. हनुमानजी नाईक कलवे प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आणि आमचे वडावचे शरद दादा स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. या दोन्ही पंचांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि जाऊया मॅचकडे. 30 धावांचं टार्गेट अगदी सोपं झालंय पहिल्या षटकातच. रन्स आल्यात एकूण 14. समोरला आहे चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे
पकडलाय झेल. धक्का दुसरा. फलंदाज खेळू हंबीर बॅक टू द पॅव्हलियन. तंबूच्या आश्रयाला हा दुसरा गडी आता मात्र चाललाय. आणि नवीन खेळाडू पाहूया कोणता येईल चौथ्या क्रमांकावर. मिडल ऑर्डर बॅट्समन चौथ्या क्रमांकावर आलाय अमोल माने. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेट आणि जर का तुम्ही इंडियन टीमला फॉलो करत असाल तर चौथ्या क्रमांकासाठी वन ऑफ द बेस्ट लेजंड खेळाडू कोण असेल तर युवराज सिंग, की ज्यांनी अंडर 14 मध्ये देखील त्याला मॅन ऑफ द सिरीज, अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला, विश्वकप तिकडे देखील मालिका वीर, 2007 T20 वर्ल्ड कप पहिलं वर्ल्ड कप तिकडे देखील मालिका वीर. आणि वानखेडे स्टेडियमवर 2011ला जी फायनलची मॅच श्रीलंकेच्या अगेन्स्ट पाहिली, भारतीय संघ जिंकला आणि त्या स्पर्धेमध्ये देखील मालिका वीर. लेफ्ट हँडेड असा हा एक खतरनाक खेळाडू म्हणावा लागेल. युवराज सिंगचं आठवण झाली जरूर. सेन्सिबल क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललं ऑन साईडला मिड विकेटला 38 सर्कलच्या आतमध्ये. षटक संपलं पहिलं आणि रन्स मात्र झाल्या स्कोर कार्डवर 2 बाद 15 अशी स्थिती. 30 धावांचा पाठलाग करत असताना टीम रोहा या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यांच्या विरोधात उरण. खरं तर उरण म्हटलं की छोट्या आणि मोठ्याची जोडी जरूर या ठिकाणी त्यांची आठवण झाली. बरेचसे संघ आहेत उरण तालुक्यामध्ये की ज्यांचं वर्चस्व राहिलंय बरेचसे वर्ष. अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट खास करून ग्रामीण टेनिस क्रिकेट त्यांनी गाजवलाय. आणि इकडे देखील मैदानाच्या आतमध्ये रोहा आणि उरण. रोहा तालुका देखील फारसा काही कमी नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा तिकडे देखील पाहायला मिळत आहेत. आणि रोहामध्ये देखील त्या तिकडे खूप चांगलं क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटचा आपण बरेचसे खेळाडू पाहिलेत की ज्यांची निवड RPL मध्ये देखील झालेली आहे. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर 7.50 7.50 या गतीने मात्र आता धावांचा पाठलाग करायचा आहे. पण सामना अगदी पहिल्याच षटकामध्ये सोपा झालाय. फारसं काही आता वेगळं करायची गरज नाहीये. मेरिट प्रमाणे खेळायचं आहे. सिंगल डबल्सवर भर द्यायचा आहे. पण खरं तर शिक्षकांना आपण काय सांगणार. खरं तर आपण विद्यार्थी आहोत की ज्यांनी आम्हाला घडवलं आणि ज्यांच्यामुळे खरं तर आमचं अस्तित्व देखील आहे. आजही ते दिवस आम्हाला आठवत आहेत की राजीप शाला सोनखार येथे आम्ही 7वी पर्यंत तिकडे शिक्षण घेतलं. मग सार्वजनिक हायस्कूल, मग प्रायव्हेट हायस्कूल, नेने कॉलेज, तदनंतर डॉक्टर खरं तर अलिबाग येथे देखील शिक्षण घेतलं. बरेचसे कॉलेजमध्ये खरं तर आपण शिक्षण घेत असतो. परंतु ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांना विसरता कामा नये. खरं तर आयुष्यातील पहिला गुरु कोण असतील तर आपले आई वडील आणि तदनंतर मात्र शिक्षक वृंद. आणि त्यांची ही स्पर्धा फार फार मजा येतोय खरं तर ही स्पर्धा पाहताना आणि खास करून समालोचन करताना. 2 षटक आणि या 2 षटकामध्ये 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहा पंच, चला आपण सामना लगेचच सुरू करायचा आहे. टाइम इज अ मनी. वेल वाचवा, क्रिकेट वाचवा. पहा आयुष्यात गमावलेला पैसा पुन्हा कमवता येतो परंतु गेलेली वेल परत कधीच येत नाहीये. आणि त्यासाठी तर आपण बालपणातील सर्व गोष्टी पुन्हा एकदा त्या आठवणीत आणतो. आणि असं म्हणतात की एकदा दाढीवरचा केस पिकला पांढरा झाला की मग असं म्हणावं की उतरतं वय लागलंय. दुसरं षटक सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकात पाहूया गोलंदाज काय कमाल करेल का. चांगला फटका सिंगल डबलच्या शोधात आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला आणि रन्स येथील एकूण 2 धावा धावफलकात ऍड केल्या जातील. टेम्परेचर प्रचंड आहे, उन्हाचा तडाखा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा वातावरणात क्रिकेटची ही स्पर्धा. आणि खरं तर असं म्हणतात की क्रिकेटला वय नसतं आणि क्रिकेटला वेल देखील नसते आणि ते आज मात्र निश्चित पाहायला मिळालं. चांगला चेंडू आहे, चांगल्या लाईन आणि लेंथवर पडला, गुडलेस स्पॉटवर चेंडू पडला, हलकासा उंची घेतली आणि मग उर्वरित काम एसटी रक्षकाने पूर्ण अगदी केलंय. डॉट बॉल आलाय. अशा काही चेंडूंची आवश्यकता आहे उरण शिक्षक संघाला. ऑफस्टिकच्या बाहेर होता, फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य फलंदाजाच्या माध्यमातून. दुसऱ्याच्या शोधात धावबाची नामी संधी, पंचांचं बोट अवकाशाकडे, खेळाडू बाद होईल. धावबाद अर्थातच. आता मात्र माघारी जावं लागेल. अमोल माने बॅक टू द पॅव्हलियन.
आवश्यकता होती का, हा देखील एक मोठा प्रश्न इथे जरूर उद्भवला. कारण की 30 धावांचा पाठलाग करतोय टीम रोहा आणि मग या 30 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा ऑलरेडी 18 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि उर्वरित फक्त आता 12 रन्स करायचे आहेत. चेंडूंचा आपण विचार केला तर या षटकातील चेंडू झाले 3, या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे एक षटक, एकूण 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पण पूर्वी 80s मध्ये एकूण 8 चेंडूंचा षटक असायचं, परंतु नियमामध्ये बदल करण्यात आला आणि 8 चेंडू फेकताना गोलंदाज देखील थकायचा आणि त्याच कारणास्तव इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नियमात बदल घडवला आणि मग 6 चेंडूंचा एक षटक असं मात्र नियम आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. इकडे देखील चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी. ही लाईन आणि लेंथ कमालीची आहे. गोलंदाज क्रिकेट पाहत असेल किंवा क्रिकेट खेळत देखील असेल असं मात्र आता म्हणावं लागेल. ज्या अर्थी त्यांनी आता गोलंदाजी करतायत ते महेश गावण सर तिकडे गोलंदाजी मार्कवर आहेत. चांगला चेंडू आहे. कीपर पहा, रक्षक तिकडे कमालीचं कार्य निभावतोय. MSD महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक चपल आणि यशस्वी रक्षक कोण असेल तर त्यांचं नाव घ्यावं लागेल. IPLचा हंगाम सुरू आहे आणि MSD म्हटलं की मग चेन्नई सुपर किंग, परंतु आम्ही वेडे आहोत मुंबई इंडियन्सचे, खास करून रोहित शर्मा फॅन. यावर्षी देखील प्रश्न असेल RCB कप जिंकेल का, पाहूया. खूप साऱ्या शुभेच्छा आपण सर्वच संघाने देऊया, परंतु या स्पर्धेकडे आपण जाऊया. ही मॅच महत्वाची आहे. चांगला चेंडू डिलिव्हर झाला. रक्षक आता मात्र चुकीला माफी नाही असं म्हणावं लागेल. षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता आहे स्कोर कार्डवर फक्त 18, 3 बाद 18 अशी धावसंख्या आणि येणारे एक षटक 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. मी म्हणालो होतो की समोर प्रतिस्पर्धी उरण संघ आहे. सो उरण संघाला तुम्ही कधीही कमजोर समजू नका किंवा कमी लेखू नका. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि प्रचंड क्रिकेट तिकडे खेळला जातोय. बऱ्याचशा नाईट स्पर्धा, मग बोकडविडा असेल किंवा फुंडे असेल, डोंगरी असेल, तिकडे डिगोडे असेल, चिरनेर असेल, सारडे असेल, बरेचशा पिरकोन असेल, बरेचशा ठिकाणी स्पर्धा संपन्न होत असतात आणि बरेचसे असे मैदान आहेत उरण तालुक्यामध्ये की ज्यांचं नाव घ्यावं लागेल. धोंडूकाका मैदान त्यातील एक, जिकडे प्रचंड प्रेक्षक येत असतात. उरण पूर्व विभागातील खरं तर ते मैदान. जाऊया मॅच कडे. एक षटक 12ची आवश्यकता. चांगला फटका, लॉफ्टेड हिट, प्रॉपर कनेक्शन. हा 6 की 8 चेंडू मात्र फार दूर चाललाय, ठोकलाय. षटकार. आवश्यकता होती, आवश्यकता जरूर होती. पण एखाद्या फुग्यामध्ये ज्याप्रमाणे हवा भरावी आणि मग त्याला टाचणी लावून क्षणार्धात फोडावं ना, तशा प्रकारचा सामना झाला. चारती दुसऱ्या षटकाने या मॅच मध्ये थोडी हवा भरली होती, परंतु हा षटकार आला, ही टाचणी आली आणि तो फुगा हलकासा फुटलाय. अद्याप सामना संपला नाहीये. अद्याप 6 रन्स करायचे आहेत. 5 चेंडू बाकी आहेत. क्रिकेट म्हटलं की मग संघर्ष आला आणि जीवन म्हटलं तरी देखील संघर्ष आला. क्रिकेट आणि जीवन फारसं काही वेगळं नाहीये. क्षणोक्षणी तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. इकडे चेंडू उडालाय, परंतु सिंगलच मिळेल. पाठीराखे सांगतायत रोह्याचे की दुसरी रन्स घे, परंतु तिकडे खेळाडू की ज्यांनी षटकार मारला सुरेश तवर सांगतोय की मॅच आहे, घाई करण्याची आवश्यकता नाहीये. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि आता 4 चेंडू मध्ये करायचे आहेत एकूण 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. क्रिकेटला वय नाहीये, क्रिकेटला वेल देखील नाहीये. ते आज देखील पाहायला मिळालं. शिक्षक वृंद या ठिकाणी सर्व जमलेत आणि क्रिकेट खेळाचा आनंद लुटतायत. पण तो क्रिकेट म्हटलं की हार जीत आली. इकडे देखील फटका चांगला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. रन्स येतील का 2? होय, सिंगलला कन्वर्ट केलंय डबल मध्ये. रन्स आल्यात एकूण 2 आणि या 2 धाव्याने धावसंख्या मात्र आता झाली 27. पण या क्षणाला झाल्यात किती याला आता महत्व नाहीये, पाहिजेत किती. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. बॉल टू रन. प्रत्येक चेंडू पाठीमागे एका धावेची आवश्यकता आहे.
बऱ्याचशा मॅचेस या वर्षी राहुल एका एका धावेने संघ पराभूत झालेत. अनेक संघ. चांगला फटका आहे. लवकर मॅच समाप्त करायची आहे का? अगदी हातात चेंडू होता परंतु झेल ड्रॉप झाले. रन्स येतील 2 आणि 2 धाब्याने स्कोर इज लेवल. धावसंख्या आता मात्र बरोबर झाली आहे आणि एका धाब्याची आवश्यकता आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही सरावाने परिपूर्ण व्हाल आणि क्रिकेट म्हटलं की सराव हा यायलाच पाहिजे परंतु शिक्षक वृंद आहेत. खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड असणारे सर्व खेळाडू आहेत. तिकडे विनिंग फटका